मनीष पाटील सरांकरता जोरदार टाळ्या झालंच पाहिजे. एक अतिशय चांगले समालोचक ज्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतोय. मैदानाच्या आतून सुद्धा पंच सुद्धा टाळ्या वाजवत आहेत, ते सुद्धा सपोर्ट्स करत आहेत मनीष पाटील यांना. चांगला आवाजाचे धनी आहेत मनीष पाटील, थँक्यू सो मच. वेळ जर आमच्याकडे असतं तर तुम्हाला प्रश्न केले असते अजून. आणि अर्थातच आम्हाला माहिती आहे की पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान फार मोठे असतं आणि ते ज्ञान तुमच्याकडे आहे. लगेचच उत्तरं आमच्या प्रश्नांची तुमच्याकडे तयार असतात. उमेश 11 पांजू संघाचे बॅटर उतरत आहेत. कुमार मागच्या मॅचमध्ये 39 धावांची झंझावती खेळी कुमारची बघायला मिळाली होती आणि त्याच्या सोबतीला बॅटर उतरलंय करण. पहिले षटक जितू देवळीकर. पंच महेंद्र शिंदे सरांचा इशारा आलाय. 3 षटकांचा मॅच आहे हा. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पॉवर प्ले नसेल त्यामुळेच फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर जास्त दिसत आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये उडवलं. फिल्डर तिथे फिल्डिंग करतायत. थ्रो येण्याआधी दुसरी धाव घेतली जाईल काय? धोका असू शकतो कुमारसाठी आणि कुमार हा धाव बाद होतोय. बिग ब्लो, मोठी विकेट, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. गॉन. बघा दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं आणि त्यामुळेच हा धोका निर्माण झाला बॅटिंग करणाऱ्या उमेश 11 पांजू संघाला. कुमार आणि बॅटर करण या दोघांमध्ये कॉलिंग जर असती तर मग हा धोका झाला नसता. म्हणूनच आम्ही नेहमीच म्हणत असतोय यस नो अँड वेट. हा ना आणि थांब या तिन्ही गोष्टी बॅटरने खरं तर अद्यावत करायला पाहिजे, कारण कॉलिंगची जबाबदारी फार महत्त्वाची असते. जर चेंडू समोरच्या दिशेने गेला तर कॉल करण्याची जबाबदारी असते स्ट्राईक एंडच्या बॅटरची आणि पाठीमागे जर चेंडू एखादा जातोय त्यावेळेस जबाबदारी असते ती नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरची. ही जबाबदारी आपल्याला दिसली नाही आणि महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय कान्हाई स्पोर्ट्स पाये या संघाला. कान्हाई स्पोर्ट्स पाये ए संघ फिल्डिंग करत आहेत. दोन धावांची पेनल्टी तर लागलेली आहे पांजू संघाला. पुन्हा लक्षात असू द्या. यस स्वीकारली त्याने ती, कारण आधी सुद्धा सूचना दिल्या होत्या की 12th मॅनचे शूज टी शर्ट हे कंपल्सरी पाहिजे आणि ते नसल्यामुळेच 2 धावा पेनल्टी आणि पहिल्या षटकानंतर त्या पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करणार आहोत. ओहो बडा स्ट्रोक, मोठा पटका, वॉट स्ट्रोक, कडक बेधडक सिक्सर. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 7. पियुष भोईर संकट मोचक आल्या लगेचच त्यांनी चांगला खेळ करायला सुरुवात केली आहे. चांगले फटकेबाजी तो करतो असतोय आणि स्कोर लेग पट्ट्या बाहेर चेंडूला नेऊन ठेवलं. 6 धावा, धावसंख्या 7. जितू टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू आहे, एक आदर्श खेळाडू आहे आणि तो गोलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा तयार झालाय. आता सुद्धा फुल पिच बॉल होता. चेंडू मिडविकेटच्या दिशेने वळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत नाही. चांगले फेकी चांगलं कलेक्ट केलं अभिजित या खेळाडूने आणि चेंडूला अडवलं. धावसंख्या धाव फळकावर जर आपण बघितले तर ती आहे 8. थँक्यू सो मच मनीष पाटील. चांगलं धावतं समालोचन 2 दिवसांमध्ये त्यांच्या मुखातून तुम्ही ऐकलं. धावसंख्या आहे ती 8 धावा. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारानिशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढलाय गल्ला. जबरदस्त हॅमर केलं जातोय या चेंडूवर बॅटरद्वारे आणि 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 14 14. 1 गडी बाद 14 धाबा. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ची एरिया ते क्षेत्र क्लिअर केलं जातं बॅटर करण याच्याद्वारे. याआधी आपण बघितलं पियुषने षटकार खेचला, त्याच्यानंतर आता करण तो सुद्धा संघाकरता रन बनवतोय. धावसंख्या 14. जितू याला काहीतरी वेगळं करावं लागेल विकेट मिळवण्याकरता आणि ती खासियत आहे, ती क्षमता आहे या संघामध्ये.
प्रशांत म्हात्रे हे सुद्धा प्लेइंग 11 मध्ये दिसतात मला. शॉर्ट बॉल, चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अंतिम क्षणी दोघेही एकमेकाला थांबवत आहेत. हे चांगली रणनीती पाहायला मिळाली पांजू संघाची. एका धावेची धावसंख्या 15, 5 बॉलची समाप्ती. 3 षटकांचा मॅच असल्या कारणानं विध्वंसक आणि विस्फोटक रूप दोन्ही बॅटर धारण करतात या विकेटवर. धावांचा पडतोय पाऊस. इतकी चांगली क्रिकेटची स्पर्धा. ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात. 21 धाबा, 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कुमार याला बाद केल्यानंतर जबाबदारी स्वीकारली आहे करण आणि पियुष भोईर या 2 बॅटरने. 21 वर 1 गडी बाद. तंत्र आणि मंत्र इथे बघायला मिळालं बॅटरचं. आता गोलंदाज काय करतील चर्चेकरता सर्व खेळाडू एकत्रित येत आहेत. चंदन त्याचा अनुभव सांगतात आपल्या इतर खेळाडूंना. चैतन्य आहेत, अभिजित आहेत, वरिष्ठ खेळाडू या टीममध्ये बघायला मिळत आहेत. आता लवचिकता असलेल्या खेळाडूकडे जबाबदारी दिली जाते गोलंदाजीची आणि तो गोलंदाज कोण असेल बघूया. अतुल संघाकरता अतुलनीय कामगिरी पाये संघाचा, कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाचा अतुल करत असतोय आणि त्याच्यावर विश्वास दर्शवलाय. नुकताच आपण बघितलं की एक निर्धाव षटक सुद्धा विकेट हॅट्रिक सहित एक निर्धाव षटक मी जितू देवळीकर यांचं बघितलं होतं जुचंद्र नगरीमध्ये. आणि अर्थातच काही दिवसापूर्वीच ती स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 21 धाबा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक सहित निर्धाव षटक टाकलं होतं, मेडन ओव्हर टाकलं होतं. इथे सुद्धा त्यांनी या पहिल्या षटकामध्ये 21 धाबा खर्च केल्यात. अतुल गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. फिल्डिंग आपण बघतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेटमध्ये शतरक्षक ठेवलाय. स्कोअर लेगमध्ये शतरक्षक थोडंसं वर दिसतोय. फुल टॉस बॉल, चेंडू काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये. शतरक्षक तिथे तैनात आहे. अभिजित चांगला थ्रो करतायत, ॲक्युरेट थ्रो करतायत. त्यामुळेच एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतंय पांजू संघाला. धावसंख्या 22. उमेश 11 पांजू असं नाव आहे या संघाचं. दुसऱ्या बाजूला कान्हाई स्पोर्ट्स पाये ए. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय कितपत सफल ठरेल. एकच फलंदाज बाद झाला, तो सुद्धा धाव बाद रनआउटच्या रूपाने. आणि त्याच्यानंतर काही चांगलं उग्र रूप धारण केलं बॅटरने. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर, नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. आर्ग्युमेंट्स करू नका. पंचांना आपण ह्या करता ठेवले की कुठल्याही संघांवर अन्याय होऊ नये. त्यामुळेच पंचांच्या आर्ग्युमेंट्स तुम्ही करू नका. जे काही निर्णय असतील ते दोन्ही टीम करता सन्मान असेल. नो बॉलचा इशारा, फ्री हिट असेल. बॅटिंग क्रीजच्या बाहेर चेंडू पडला त्यामुळे पंचाने नो घोषित केला. फ्री हिट आहे. मुक्त संचार करण्याची संधी. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. काय घडलं बघूया. एकच धाव मिळाली. आपण अर्थातच हे टार्गेट बघणार आहोत किती धावसंख्येचं असेल आणि त्यानुसार जेव्हा पाये संघ बॅटिंग करण्याकरता येईल पहिल्याच बॉलवर आपण त्या 2 धावा त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. धावसंख्या आहे धाव फलकावर 24. गोलंदाज अतुल तयार. नो बॉल टाकल्यानंतर स्वतःला तो सावरतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईड घोषित केलाय. पंच त्या ठिकाणी तैनात आहे. संजय सरांचा इशारा आलाय. पुन्हा एकदा नो आहे की नाही च्या करता चेक केला जातोय. वाईड तर त्याने दिलाय परंतु हा चेंडू तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. अशोक राऊत सर येतील किंवा मनोज परब सरांना आपण बघणार आहोत. मालाड येथून अर्थातच बिलॉंग करणारे मनोज परेड सर ते आपल्या समोर आहेत. अनेक मॅचेसमध्ये ज्या वेळेस आम्ही समालोचन करतोय त्यावेळेस ते असतात. आणि आता सुद्धा बॅटिंग क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडलाय काय, वाईड लाईनच्या अधिक बाहेर आहे काय, खेळपट्टीच्या बाहेर आहे काय हे निरीक्षण केलं जाईल आणि तदनंतर निर्णय त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचेल. याआधी 1 नो बॉल अतुलने टाकलाय आणि त्याचा परिणाम भोगावा लागलाय.
फिल्डिंग करणाऱ्या कान्हाई स्पोर्ट्स पाये ए या संघाला धावसंख्या धावफलकावर आपण बघताय 24 होत्या. आता ही वाईड आहे की नो आहे हे आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर ती धाव ॲड करणार आहोत. तिसरे पंच निरीक्षण करत आहेत. सुरुवातीपासूनच चांगली प्रेक्षकांची गर्दी आहे. लहान मुलंसुद्धा सकाळपासूनच या मैदानाच्या दिशेने आलेले दिसत आहेत. क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटची ओढ आहे आणि त्यामुळेच ही गर्दी बघायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचाने लगेचच निरीक्षण केलंय आणि तो निर्णय पोचवलाय. व्हाईट बॉल. तिसरे पंच आपण ठेवलेत. पांजू टीम तिसरे पंच आपण का ठेवलेत? सर्वांसाठी एकच नियम आहे, प्लीज कोऑपरेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 25. 1.2 बॉलची समाप्ती. निरीक्षण करून योग्य तो निर्णय दिलाय. शंका मनामध्ये आली होती. पंच माफी मागतायत की त्या बॉल बद्दल. पुढचा बॉल अतुलचा. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव रोखली जाऊ शकत नाही. एक धाव मिळाली बॅटर करणला. धावसंख्या 26 आणि आता पियुष भोईर स्ट्राईक इन कडे आलाय. पांजू संघातील सर्वात महागडा खेळाडू कोण असेल तर तो पियुष भोईर आहे आणि त्याच्यावर जबाबदारीचं ओझं आहे, भार आहे. ते जबाबदारीने त्याला चांगलं काम करावं लागेल. कुमार हा झटपटबाज झाला. मागच्या मॅचचा हिरो होता कुमार आणि आता सुद्धा चांगलं काम त्यांनी केलं असतं, परंतु तो दुर्दैवीरित्या धावबाद झाला. पुढचा बॉल व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच पुन्हा इशारा करतायत व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 27 धाबा. 27. स्कोर इज 27 नाऊ. एक धाव इथे दबावात टाकतोय कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाला. ओ इथे सुद्धा काय घडलं बघूया. यष्टी रक्षकाच्या हातापर्यंत चेंडू पोहोचलाय. गुड डिलिव्हरी, गुड बॉल. चेंडूची समाप्ती होतोय इथे. धावसंख्या आहे ती 27 धाबा. आपण पाहिलं तर एकूण 4 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगले बुद्धिमत्ता आमच्या दोन्ही पंचांची तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटर काय करेल बघूया. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षकाने दिली नव्हती हमी, त्यामुळेच 2 धाव मिळतात बॅटरला. पियुष 2 धावांचे पुढे सरकतोय. मिड विकेट मध्ये 3 शतरक्षक पोहोचले होते. एकालाही तो चेंडू पकडता आला नाही. 2 धावा मिळत आहेत. 2 धाब्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 29 वर. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल अतुलचा. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगला खेळ आणि चांगली वेळ आहे या क्रिकेटची. 38 सर्कलच्या जवळून गोलंदाजी करताना व्हाईट बॉल व्हाईट लाईनच्या बाहेरून चेंडू रिलीज होतोय. धाव मिळेल एक्स्ट्रा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 30 वर. हे जर षटक आपण बघितलं तर एक घटनात्मक षटक ठरलंय. नो बॉईट पडलेत, व्हाईट बॉल पडलेत, चौकार आणि षटकार आला नाही. मोठे फटके आले नाहीत या षटकामध्ये. अतुल गोलंदाजी मार्गावर सज्ज. धावसंख्या 15च्या सरासरीने बनली आहे 30. एक गडी बाद. मोठा फटका. गोइंग अँड गॉन. मॅसिव्ह हिट, सिक्सर. काऊ कॉर्नर च्या वरून हा षटकार खेचलाय. स्वर्गीय काजल पाटील प्रेक्षक गॅलरीच्या वरून या चेंडूला आपण जाताना बघितलं. धावसंख्या 2 षटकांची समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 36 धाबा. 36 म्हणजे जर आपण बघितलं तर 18च्या सरासरीने 36 धाबा 2 षटकांमध्ये बनवलेत. अजूनही शेवटचे 6 बॉल टाकायचे आहेत. त्यामुळेच गोलंदाज कोणता असेल ही चर्चा होईलच. अभिजित असतील की त्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोलंदाजाला संधी दिली जाईल. पाहूया कोण येत आहेत. शेवटचे 6 बॉल टाकायचे आहेत. आत्मविश्वास इथे कुठेतरी गमावलेला दिसतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. परंतु
खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाचा दागिना मी नेहमीच या संघामध्ये बघत असतोय. कान्हा स्पोर्ट्स पाये चर्चा मी अनेक ठिकाणी त्या संघाची करतोय, कारण आम्हाला नेहमीच तसं दिसतंय प्रामाणिकपणाचे लक्षणं. कधी कोणताही पंच असो, वाईट बॉल असला तरी स्वतःहून स्वीकार करत असत, आर्ग्युमेंट्स करत नसत. आणि असंच प्रामाणिकपणा प्रत्येक टीमचा मला दिसलाय. पांजू संघामध्ये सुद्धा प्रामाणिक खेळाडू आहेत जे चांगला खेळ करत असतात. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहे ते 36 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय विकी. विकी जो चांगला टॅलेंट आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून विकी याच्यावर पाहिलं जातं, त्याच्याकडे पाहिलं जातंय. कान्हा स्पोर्ट्स पाये म्हटलं तर प्रशांत म्हात्रे यांचं मोलाचं सहकार्य या टीमला नेहमीच मिळत असतं. उपसरपंच हा पदभार ज्यांनी सांभाळलाय, अजूनही चांगलं काम ते करत आहेत, समाजसेवक आहेत आणि मला वाटते प्लेइंग 11 मध्ये खेळत आहेत. गोलंदाज विकी तयार, समोर बॅटर आहे करण. मोठा फटका, चेंडूवर केलाय जबरदस्त हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. 6 धाबा षटकार, धावसंख्या 42, 42. आक्रमकतेचं शितार आहे, दोन्ही बघायला मिळत आहेत. षटकारामागून षटकार येत आहेत, धावांचा पडतोय पाऊस, प्रेक्षक सुद्धा आहेत फुल हाऊस. धावसंख्या 42, 42. शेवटचं षटक आहे आणि विकी याच्यावर हा जोरदार प्रहार केलाय उमेश 11 पांजू संघाचे खेळाडू करणने. दोन्ही फलंदाजांमध्ये आता भागीदारीचा जर आपण विचार केला तर दोघांमध्ये मिळून 41 धावांची भागीदारी झाली. दुसरा विकेट करता पहिला गडी बाद झाला होता 1 या धावसंख्येवर. त्याच्यानंतर आता सतावलंय गोलंदाजाला फलंदाजाने. वजन दिलं गुडघ्याच्या वाटीला, चेंडूला पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला. मिळतंय 6 धाबा, डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर, सिक्सर. अजूनही चक्र सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये चक्रीवादळ आलंय, उद्ध्वस्त करते सर्व काही. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत. या वेळेला 48, 48. धावसंख्या 48. बॅक टू बॅक दुसरा षटकार खेचला बॅटरने. विश्वास बसत नाही गोलंदाजाचे. पुढचा बॉल बघूया काय घडतंय. 48 रन्स ऑन द बोर्ड. आता ऑन साइडला बघा किती फिल्डर लावले जात आहेत डीप मध्ये. एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे शतरक्षक बघायला मिळत आहेत. ऑफ साइडला लॉंग ऑफ आहे, 38 सर्कलच्या बाहेर फिल्डर नाही. करण करण बनवतोय रन. ओ स्लोवर वन, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईट बॉल घोषित केलाय पंचाने. आता आउट कटर स्लोवर वन चेंडू टाकला होता, वाईट बॉल असेल, वळवलं होतं चेंडूला. आणि धावसंख्या 49, 49. 4 बॉल अजून शिल्लक आहे. विश्वास प्राप्त करावा लागेल. कर नाही तर डर कशाला. समोर कितीही बलाढ्य संघ असो, त्यांच्या विरुद्ध लढा देण्याची शक्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, गॅप मध्ये चेंडू जातोय दणदण करत. चेंडू सीमारेषे पार, मिळतात धाबा 4. खासदार चषकातील दमदार शानदार कलात्मक चौकार. या 4 धाबांशी धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 53, 53. व्हॉट इनिंग, व्हॉट नॉक. दोन्ही बॅटरने मिळून 50 धावांपेक्षा जास्त भागीदारी केली आणि या भागीदारी करता जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. दुसऱ्या विकेट करता ही भारी भक्कम भागीदारी. शिट्ट्या वाजल्या जात आहेत, एन्जॉय करतायत या स्पर्धेला उमेश 11 पांजू टीमचे खेळाडू. धावसंख्या धावपळकर आहे ती 53. दोघांनी मिळून 52 धावांची भागीदारी केली आहे दुसरा विकेट करता. मला वाटतं ही पहिली अशी मोठी भागीदारी आहे आजच्या दिवसामधील. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, चिडलं होतं, कट केला होता. आउट कटर चेंडू म्हणजेच आर्मर चेंडू टाकण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे आणि ती आर्म गोलंदाजी करताना गोलंदाज दिसत आहेत. बॅकवर्ड पॉईंटमधून थ्रो येण्याआधी 1 धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्या 54. दुसऱ्या बाजूला कान्हा स्पोर्ट्स पाये संघाला कधीच कमी लेखू नका.
अनेक चमत्कार त्यांनी टेनिस विश्वामध्ये केलेत आणि ते प्रत्यक्षात मी माझ्या डोळ्याने बघितलेत. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. ओव्हर पिच बॉल, फुल फ्लायटेड चेंडू होता. जेल होण्याची शक्यता. अभिजित करत नाही कोणतीच चूक आणि या विकेटने अखेरीस भागवली फिल्डिंग करणाऱ्या संघाने संघाची भूक. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 54. बाद केलं जातं पियुष भोईरला. जाता जाता पियुषने 3 षटकारांच्या मदतीनं 21 धावांचं चांगलं योगदान दिलं आणि तो जेलबाद झालाय. काही क्रिकेट आहे, काही क्रिकेटची ऊर्जा आहे जे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला बघायला मिळतंय. धावसंख्या 54. शेवटचा अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. नो बॅटर इन. अक्षय. दर्शन आलं. नवीन बॅटर दर्शन आलं. मागच्या मॅचमध्ये षटकाराचं दर्शन पहिल्याच बॉलवर दिलं होतं. आता सुद्धा त्याला त्याच कामासाठी पाठवलंय. पायाभरणी मजबूत केलंय. म्हणजेच जर आपण बघितलं तर इमारतीचे वरचे हिस्से सुद्धा चांगले मजबूत बनवलेत बॅटिंग करत असताना. धावसंख्या खचाखच भरले. धावसंख्या आहे ती 54. एरवी आपण मैदान खचाखच बघतोय परंतु धावसंख्या जबरदस्त भरलेली दिसतोय. भरगच्च धावपळ बघतोय. परेशानी आहे सध्या. घामागीर होतात तर खेळाडू. म्हणतात ना की खेळाडू मोत्यांच्या हारांपेक्षा घामांच्या धारांनी अगदी चांगले शोभून दिसत आहेत आणि तसेच हे शोभून दिसणारे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात दोन्ही टीमचे. कान्हाई स्पोर्ट्स पाये आणि उमेश 11 पांजू संघाचे. शेवटचा 1 बॉल टाकण्याकरता विकी तयार. वापसी विकीने सुद्धा केली आहे. 2 षटकारानंतर वाईट टाकला परंतु जे कानमंत्र, जे कॉन्सन्ट्रेशन, जो संयम राखायचा होता तो त्याने राखलाय. फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल पाठवलंय ऑर्थोडॉक्स लॉंगन पट्ट्या बाहेर. हाय अँड हँडसम सिक्सर. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकाभर धाबा लागल्या जात आहेत. 60 आणि शंका निर्माण झाली आहे की काय बघूया. चर्चा करतात खेळाडू. 60 धाबा धाव फळकाभर जमा झालेत. 61 धावसंख्येचं टार्गेट असेल. व्हॉट हॅपन. खेळाडू का थांबलेत. खेळाडू का थांबलेत ही चर्चा आपण करणार आहोत. टॉस सुद्धा फार महत्त्वाचा असेल. अधिकृत माहिती अजय तांगडे आमच्यापर्यंत पोहोचवतील की कुठल्या 2 संघादरम्यान हा मॅच असेल. यस अंपायर. बिमर करता शेवटचा बॉल चेक केला जाईल आणि त्या कारणाने तिसरे पंच इथे येत आहेत. बिमर आहे की नाही त्यामुळे खेळाडूने मैदानाच्या बाहेर जाऊ नका. एक आदर्श संघ म्हणून चर्चेमध्ये आलाय कान्हाई स्पोर्ट्स पाये संघ. मैदानाच्या आतच त्यांचे खेळाडू थांबलेत. प्रत्येक सूचनेचं पालन त्यांचा प्रत्येक खेळाडू करत असतोय आणि हा खरा दागिना त्यांचा नेहमीच शोभून दिसतोय या संघावर. व्हॉट हॅपन. नुकसान नको कोणत्याही संघाचं त्यामुळेच आमचे तिसरे पंच निरीक्षण करत आहेत. आयोजकांचा आम्ही आभार मानतोय. आम्हाला एका दिवसाकरता धावतं समालोचन करण्याची संधी त्यांनी दिली. बिझी शेड्यूल तर प्रत्येक समालोचकांच्या आहेतच परंतु एक मोठी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये आज 24 जानेवारीच्या दिवशी आम्हाला आमंत्रण दिलंय. ऑन फील्ड अंपायर डिसिजन दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू जर आपण बघितलं तर एक चांगला चेंडू होता. 6 धावा तर मिळाल्यात. पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना उमेश 11 पांजू टीमने धाव फळकावर फलंदाज करण, पियुष आणि दर्शन या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर धावा बनवल्या आहेत त्या 60. 61 धावांचं टार्गेट असेल. 61 इज द टार्गेट नाऊ. 61 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल याची चर्चा आपण करणार आहोत. 2 कॅप्टन इथे पोहोचलेत. एका बाजूला मानकोळी टीमचे कॅप्टन पोहोचलेत आणि एकीकडे आपण बघताय ससूनवघर स्पोर्ट्स ससूनवघर संघाचे कॅप्टन सुद्धा पोहोचलेत. आयोजक आम्हाला अधिकृत सूचना देतील त्यानुसारच आम्ही टॉस करणार आहोत. त्या सूचना आल्यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. सर्वच ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत मित्रांनो. आपण म्हणतो की फक्त महाराष्ट्रामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत. यूपी येथे जरी तुम्ही गेलात ना
तरी प्रत्येक दिवसामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असतात, टेनिस क्रिकेटच्या, त्यासुद्धा 1-1 लाखाच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे सुद्धा एक भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला, आणि खरं तर मनोरंजनाचं भरीव साधन आहे ही क्रिकेटची स्पर्धा। खासदार सुरेश म्हात्रे, बाळ्या मामा यांच्या सन्मानार्थ या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे। स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी यांच्या माध्यमातून। खरं तर क्रिकेट हे एक माध्यमच आहे जे तुम्हाला आम्हाला एकत्रित आणतं। क्रिकेट हे मैत्री बनवतं, क्रिकेट हे प्रसिद्धी देतं, क्रिकेट हा फिटनेससुद्धा पुरवतो आहे। त्यामुळे क्रिकेटपासून आता कुणीच वंचित राहत नाही। याच क्रिकेटने तुम्हाला एक चांगले खेळाडू बनवले, याच क्रिकेटने तुम्हाला पैसा दिलाय, याच क्रिकेटने तुम्हाला प्रसिद्धी दिली, आणि ह्याच क्रिकेटने तुम्हाला फिटनेससुद्धा दिलाय। आज सर्वांचीच पहिली पसंत बनली आहे ते म्हणजेच क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट। वही आपण 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। 20.33च्या सरासरीने 61 धाव बनवण्याकरता 2 प्रारंभिक बॅटर उतरलेत, जितू आणि त्याच्या सोबतीला विकी। जितू आणि विकी यांच्यावर मोठी जबाबदारी, कारण विकी याला अचानकपणे प्रारंभिक फलंदाज म्हणून पाठवलं गेलं। एरवी तो क्रमांक 4 किंवा 5 वर येत असतोय। यस अंपायर, यस, गेम इज ऑन। मॅचला सुरुवात होते। आमचे स्कोरर या दोन बॅटर जितू आणि विकी पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय। गोलंदाज पियुष पहिले षटक टाकण्याकरता सज्ज होतोय, आणि त्याला सामोरे जाईल धडाकेबाज खेळाडू, डेंजरस खेळाडू जितेंद्र देवळीकर। रनअप मध्ये चुकलाय, डेड बॉलचा इशारा पंच संजय सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय। थोड्याच वेळात आपण महाराष्ट्राचे नामवंत समालोचक बघणार आहोत, डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना बघणार आहोत। या टुर्नामेंट करता अध्यक्ष हा मान त्यांना दिला गेलाय, आणि त्यांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे। आव्हान स्वीकारले, चेंडूला पाठवले काउकॉर्नर पट्ट्या बाहेर। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 6 धावांची भेट, सिक्सर। 6 धावा मिळत आहेत बॅटर जितू याला। 6 धावांनी त्याने आघात केलाय। हम किसी से कम नहीं, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। चेंडू चेक करायचा आहे बॅटरला। बघा, विश्वास असला ना की सर्व काही शक्य आहे मित्रांनो। अडचणी पहिल्या इनिंग मध्ये आल्या, त्या अडचणीवर मात करावी लागेल। म्हणतात ना की आयुष्यात येणाऱ्या अडचणी या आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत असतात। पुढचा पटका खेचलाय त्यांनी, अतोडीस लॉंगॉन पट्ट्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळते 4 धावा, चौकार, शानदार स्ट्रोक। सुरुवात चांगली झाली आहे, काय शेवट चांगला होईल कान्हाई स्पोर्ट्स पाय ए संघाचा। मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, आणि असे गौरव, असे सन्मान तुमचे कितीतरी झाले असतील, त्यामुळेच तुम्ही लोकांच्या नजरामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये बसलात, तुमच्या नावाची चर्चा होते। इथे सुद्धा चर्चा पियुषच्या नावाची झालीच पाहिजे। एक विध्वंसक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय, तो कमबॅक करण्याचा मार्ग यावेळेला पत्कारेल। धावसंख्या धावफळकावर आहे ती 10 धावा, 10 रन्स, 2 बॉलमध्ये 10 आलेत। सरासरी राखायची आहे 20ची, आणि 2 बॉलमध्ये 10 धाव बनवलेत। आता प्रेक्षक गॅलरीच्या आहेत त्या भरताना आपल्याला दिसून येतील। डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा आहे। खासदार चषक 2025, आदरणीय सन्मान्य लाडके खासदार ग्रामीण सम्राट बाळ्या मामा सुरेश म्हात्रे साहेबांच्या नावाने या स्पर्धेची चर्चा आज संपूर्ण भारतभर होते। साता समुद्रा पलीकडे यूट्यूब वाहिनी तुम्हाला नेऊन ठेवतोय, प्रिन्स मूवीज द्वारे थेट प्रेक्षेपण। हा चेंडू हवेत आहे, झेल होईल काय? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय। 1 धाव पूर्ण केली जितूने, दुसऱ्या धावा करता तो धावतोय,
आणि तिघांनाही माहीत नव्हतं की चेंडू कोणी पकडलाय. तिघे बघत राहिले. 2 धावा मिळवत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 12वर. आव्हान स्वीकारले, मार्ग सापडतोय आणि यश मिळवायचं असेल तर मार्ग तुम्हाला बनवावे लागतील. अडचणी तर अनेक येतील. त्या अडचणींवर मात द्यायची असेल तर तुमची जिद्द चिकाटी तुम्हाला पकडून ठेवावी लागेल. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हा थर्ड मॅनच्या रिझनमध्ये बदली केला जातोय. 3 षटकांकरता तुम्हाला 15 मिनटं दिलेत. त्या 15 मिनिटांमध्येच तुमची षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजेत. म्हणजे 2 षटकांकरता 10 मिनिटाचा अवधी असेल. धावसंख्या धावफळकावर 12 धाबा. आमचे स्कोरर राहुल तांगडी चांगला लेखाचोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. चांगली मजा प्रेक्षक लुटत आहेत. खासदार चषक 2025 ची स्विंग अँड मिस. आता मात्र एक बदल केलाय. याआधी फुल पिच बॉल होते. इथे गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकल्यानंतर टर्न होतोय. आउट कटर चेंडू टाकलाय. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर आहे ती 12 धाबा. 12 विदाउट लॉस. मोठं साधन आहे गोलंदाजीचं उमेश 11 पांजू संघामध्ये. आणि त्याही पेक्षा जिद्द आणि चिकाटी असलेले खेळाडू कान्हाई स्पोर्ट्स पाये संघामध्ये भरलेत. ओहो, उडवण्याचा प्रयास केलाय परंतु हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन, विकेट डाऊन. पहिला धक्का. धावसंख्या 12. आता वापसी केली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने. गॉन. जो दबाव आलाय धावसंख्येचा, त्या दबावामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न होता जितू देवळीकर या खेळाडूचा. पण गोलंदाजाने एक षडयंत्र आखलं. त्याने चेंडूला वळवलं, लेग ब्रेक केलं. लेग ब्रेक केल्यानंतर ताकद ही ऑन साईडला खेळताना जास्त लागत असं बॅटरला. ती ताकद थोडीशी कमी पडली बॅटर जितूची आणि त्याच्यामध्ये तो झेलबाद झाले. 1 गडी बाद. धावसंख्या 12. आता चैतन्य आलंय. जीवनामध्ये अनेक प्रसंग येत असतात प्रत्येकाच्या, परंतु त्या प्रसंगामधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि संघाला संकटामधून बाहेर पाडण्याकरता आलंय चैतन्य कारखांडी. बॅटचं एज लागलंय. चेंडू हवेमध्ये आहे. बॅक टू बॅक. दुसऱ्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. लागलाय दुसरा धक्का. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा आहेत त्या 2 गडी बाद 12. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 49 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 49 धाबा. सुरुवात अतिशय चांगली झाली परंतु या षटकामध्ये जाता जाता पियुषने दाखवून दिलं की मी एक अष्टपैलू खेळाडू आहे. मी सतत रोजच्या दिवशी सराव करतोय आणि माझं काम विकेट घेण्याचं आहे. पेनल्टी आता इथे ऍड करतोय म्हणजे 2 धाबा इथे ऍड केल्या जातील. धावसंख्या 14. आदरणीय सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचं आगमन झालं. महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आहेत. भिवंडी एक्सप्रेस या नावाने मी त्यांची चर्चा करत असतोय आणि ते इथे दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. या खासदार चषकाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. वेलकम सर. आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून डे 3 मध्ये स्वागत आहे. मॅच 2 बलाढ्य संघादरम्यान होतोय. कान्हाई स्पोर्ट्स पाये ए विरुद्ध तुम्ही बघतायत उमेश 11 पांजू असा. मानकोले आणि ससूनवगर या दोघांमध्ये पुढील मॅच असेल. टॉस आपण करणार आहोत. 2 षटकानंतर आपण टॉस करूया. अजयजी 2 षटकानंतर आपण टॉस करूया. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 47 धावांची आवश्यकता. स्ट्राईक इनकडे बॅटर आलाय विकी.
ओहो कडोटप्पाचा चेंडू होता, एक धाव पूर्ण केली अभिजित, एक धाव घेण्याकरता पुढे धावतोय, एक धाव होते पूर्ण, एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 15 अभिजित आणि विकी या मधला फळीतील फलंदाजांवर जबाबदारी आहे. अभिजितने अनेक वेळा संघाला संकटामधून बाहेर काढलंय, संकटमोचकाची भूमिका तो व्यवस्थितरित्या पार पाडताना दिसलाय. कारण जेव्हा जितू चालत नाही तेव्हा अभिचं चक्र हे फिरत असतं आणि तोच अभि आता संघाकरता लढेल काय. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. 11 चेंडू 46 धाबा. हौशी क्रिकेटपटू आहेत, हौशी आमचे प्रेक्षक आहेत, यूट्यूब वाहिनीवर सुद्धा अनेक प्रेक्षक या स्पर्धेला बघतायत. काय सुंदर आयोजन आहे या स्पर्धेचं. गोलंदाज तयार रवींद्र भोईर एक चतुर गोलंदाज आहे आणि कुमार याला ठाऊक आहे की कुठला शतरक्षक नेमका आपण कुठे उभं करावा. टेनिस विश्वामधील नामवंत खेळाडू आहेत पांजू संघामध्ये, तरी सुद्धा आज अलंकार मला दिसत नाही. आजच्या दिवसामध्ये आतिश हा सुद्धा दिसत नाही. हे दोन महत्त्वपूर्ण मोहरे या टीमचा हिस्सा आज दिसत नाही आणि सचिन सुद्धा मला दिसला नाही, सचिन सुद्धा नाही. ऑफ स्टंपर सफल झाला, चेंडू हवेत आहे, कॅचेस विन द मॅचेस आणि हा झेल टिपलाय, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन, अभिजित इज गॉन. तिसरा धक्का, 3 गडी बाद, धाव संख्या 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. एका मागून एक खेळाडू बाद होत आहेत. ही संकट आलेली आहेत कारण कुठेतरी कधीतरी आपले निर्णय चुकत असतात आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होत असतोय. धाव संख्या झाली आहे ते 15 धाबा. जिंकण्याकरता 61 या धाव संख्येचं टार्गेट होतं. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 मध्ये पाहिजेत 41 धाबा, 41 रन्स. आय थिंक 46 पाहिजेत, 10 मध्ये 46 पाहिजेत. नवीन बॅटर आले तेजस, आता तरी चांगलं बॅट दाखवावी लागेल तेजसला. ऑफ स्टंपर शपलून खेळायचं होतं, वाईड लाईनच्या जवळून हा चेंडू जातोय, टर्न होतोय आणि रवींद्र भोईर पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्गावर परतत आहेत. मूर्ती लहान आहे परंतु कोणतंही मैदान असलं तर महान कामगिरी करण्याकरता ओळखला जातोय रवींद्र हा खेळाडू. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या थांबलेली आहे, धाव संख्या थंडावलेली आहे, धाव संख्या मंदावलेली आहे. धाबा आहेत त्या 15 धाबा, 3 गडी बाद. 9 मध्ये 46 ची गरज आहे. 9 चेंडू 46 धाबा. मोठे फटके खेचल्याशिवाय हे लक्ष गाठता येणार नाही. तेजस पुन्हा बीट होतोय, परत तोच पावित्रा आणि असा पावित्रा असल्यानंतर गोलंदाज मग ओळखतात फलंदाजाला की हा फक्त अशीच हालचाल करतोय. धाव संख्या 15 वर थांबली आहे. पहिल्याच बॉलवर 1 धाव दिली होती, त्याच्यानंतर 3 चेंडू प्रभावी टाकलेत रवींद्र भोईरने. धाव संख्या 15, 8 मध्ये 46 ची गरज. आता वेट केलंय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे आणि त्याने झेल टिपलाय. विकेटचं पतन, धीरज यांनी झेल टिपलाय, विकेटचं पतन होतंय. 4था धक्का लागलाय. 4 गडी बाद. कानाई स्पोर्ट्स पाये ए टीमची धाव संख्या आहे 15 धाबा, 15 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. जिद्दीने खेळलाय प्रत्येक खेळाडू. इथे मात्र आवश्यकता होती विकेटची आणि ती विकेट मिळवून दिली गोलंदाज रवींद्रने. आता टेनिस विश्वामधील आणखीन एक चांगला खेळाडू आलाय, चंदन देवळीकर. पूर्वी सलामीला येऊन अनेक गोलंदाजांची पिसे काढण्याचं काम त्यांनी केलंय, धावा बनवण्याचं काम त्यांनी केलंय. आता गरज आहे 7 मध्ये 46 ची. पॉसिबल नाही परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही केव्हाही काही घडू शकतं. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलाय, बॅटचा हलकासा होतोय स्पर्श आणि या विकेटने वाढलाय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर देणाऱ्या कानाई स्पोर्ट्स पाये ए टीमची धाव संख्या आहे 5 गडी बाद, 15 धाबा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 46 धाबांची गरज आहे. रवींद्र याचं हे षटक
3 विकेट त्याने मिळवले, फक्त 1 धाव खर्च केली. व्हॉट टॅलेंट! हीच गुणवत्ता प्रत्येक संघामध्ये असायला पाहिजे. 1 षटक आणि एका षटकामध्ये 46 धावांची गरज आहे. 1 ओव्हर 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला, एका षटकामध्ये 46 ची गरज आहे. आम्ही लगेच वळतोय टॉसकडे, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. मी विनंती करतोय डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन येत आहेत. ससूनगर स्पोर्ट्स ससूनगर टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला RK बिल्डर्स मानकोळी टीमचे कॅप्टन येत आहेत. धारावी स्पोर्ट्स ससूनगर. टॉस माझ्याकडे सुद्धा होता. टॉस करूया. कॉलिंग कोण करतायत? 4 षटकांचा मॅच असेल. कॅमेरामॅन येत आहे. त्या मॅच कंटिन्यू राहील. 6 बॉलमध्ये 46 ची गरज आहे. कॅमेरामॅन प्रिन्स मोविचे आमच्यापर्यंत जुडले जात आहेत. कॉलिंग कोण करत आहेत? RK बिल्डर्स मानकोली टीमचे कॅप्टन कॉलिंग करत आहेत. 4 ओव्हरचा मॅच असेल. छापा असा आवाज आणि इथे छापा पडलाय. मी सरांना विनंती करेन आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे जॉईंट व्हा. दीपेश RK बिल्डर्स मानकोली टीमचे कॅप्टन आहेत. दीपेश, टॉस फार महत्त्वाचा असतो. कुठल्याही स्पर्धेमध्ये गेल्यानंतर तुम्ही अगोदर विचार करता टॉसचा. आता सुद्धा टॉस तुम्ही जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. समोरचा संघ तुमच्यासमोर पहिल्यांदाच लढतो असं मला वाटतं. त्यांना रोखण्याकरता काय रणनीती असेल आणि कोणते गोलंदाज वापरले जातील? किती धावसंख्येपर्यंत रोखाल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि हितेश केनी, शिवम माले, प्रेम माले यांच्याकडून अपेक्षा. मोठ्या स्पर्धा तुम्ही खेळत असता, तो अनुभव, तो फायदा तुम्हाला ससूनगर संघाविरुद्ध होऊ शकतो का? नक्कीच. इथे आल्यानंतर, प्रवेश केल्यानंतर तुम्हाला या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? काय माहोल आहे इथे? अतिशय चांगला स्पर्धा आहे आणि आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल खाडीबद्दल थँक्यू बोलतो. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता. थँक्यू सो मच. थँक्यू. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत, खास करून धारावी स्पोर्ट्स ससूनगर टीमद्वारे ते खेळताना दिसेल. कमी वयामध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग. म्हणजेच मनाप्रमाणे चालत. मग टॉस उगाचच केला आपण. तुम्हाला बॅटिंग त्याने दिली असते. किती धावा बनवणार 4 षटकात? 50 ते 60. कोणते चांगले खेळाडू आहेत त्याच्या फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही मोठी अपेक्षा करताय? करण, चिन्मय, हर्षद आहेत, अजून सगळी चांगली खेळतात. जितू प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल का? हा, ते येतो जरा. आज असेल. इथे तुम्हाला कसं वाटलं आल्यानंतर या खासदार चषकाचं आयोजन? मस्त आहे, खूप छान आहे. चांगला मॅच होईल. हा, नक्कीच. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जुडले होते. मित्रांनो, टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय. RK बिल्डर्स मानकोली टीमचे कॅप्टनने त्याने निर्णय घेतला फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं धारावी स्पोर्ट्स ससूनगर संघाला. होणारा मॅच पाहायला विसरू नका. बिग फाईट बिटवीन दिस टू. खूप खूप धन्यवाद संदीप गावण. पराभवाच्या छायेत वावरताना दिसतोय त्यांनी कान्हाई स्पोर्ट्स पाय. कारण फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पराभवाचं अंतर किती धावाने कमी होईल हाच फक्त प्रयत्न कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाचा राहणार आहे. फक्त 2 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे. गिरीश येतोय गोलंदाजी करण्यासाठी, कारण अजून 2 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. फक्त पराभवाचं अंतर कमी करायचं आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, मात्र पुन्हा बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. म्हणजे एक मोठ्या विजयाकडे पांजू संघ मार्गक्रमण करताना दिसतोय. उमेश 11 पांजू. 42 धावा पाहिजे अजून एका चेंडूमध्ये. यावेळेला मात्र फटका खेळला, शॉर्ट फाईन लेगला जातोय आणि याबरोबर विजयी होतोय उमेश 11 पांजू. तर एक मोठ्या विजयाकडे